कव्हर ड्राईव्हचा फटका डिबॅस्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका देखील, परंतु मेल फक्त एकच धाव या चेंडूवरती. सुरुवात जर पाहिली तर चांगल्या फटकाने धावपलकावरती एक धाव. टॉस विजय झाल्यानंतर संध्याकाळच्या सत्रात गोलंदाजी करण्याचा निर्णय दशकृषी स्ट्रायकर कणकवली क्रिकेट संघाने घेतलाय. स्ट्रायकी एंडवरती यावेळी चांगला चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्यात आलाय. विनंती असेल फ्रेंड सर्कल कोलगाव संघ कडधार आपला 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. यावेळी चांगला चेंडू लेग ब्रेक चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेर निघणारा बोट फिरवले जातं चेंडूवरती आणि जर पाहिलं तर अगदी उजव्या शीच्या बाहेर जाणारा हा चेंडू फलंदाजासाठी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी, परंतु हे प्रयत्न अपुरे पडते. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. विनंती असेल फ्रेंड सर्कल कोलगाव संघ कडधार आपला 12th मॅन लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. मिस टायमिंग फटका कव्हरच्या दिशेने फटका एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव याही ठिकाणी मिळेल. कोलगाव संघ कडधार आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. विनंती असेल आपल्याला की आपण 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, नाही तर 5 धावांची पेनल्टी असेल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गौरव घुंगरोट सर यांच्याकडून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी महत्वपूर्ण पॉवर प्लेच्या षटका दरम्यान मोठ्या फटक्यांपासून रोखून धरलाय. यावेळी मोठा फटका पायावरती चेंडू शपलवून फटका खेळा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यानंतर 4 धावांसाठी पहिला चौकार या पॉवर प्लेच्या षटका दरम्यान. ऍक्शन रिप्ले मध्ये शपलवून फटका खेळा अक्रॉस बॅटने डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता कारण पॉवर प्लेचं हे षटक आणि त्याचमुळे पॉवर प्लेच्या षटका दरम्यान हा मोठा फटका अपाले कलंगुटकर याच्या बॅटमधून 4 धावांसाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना धावपलकावरती बिनबाद 6 धावा. गौरव घुंगरट सर यांच्या या षटका दरम्यान 6 धावा निघाल्यात. अपाले कलंगुटकर आणि आकाश मसूरकर ही सलामीची जोडी मैदानात फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाकडून. 1ल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना 6 धावा या धावपलकावरती बदल्या आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्क करते लेफ्ट हँडर सीमारे गोलंदाज सूर्या गावकर. पहिला चेंडू स्विंग अँड मिस, लेफ्ट हँडरचा नॅचरल स्विंग, परंतु इथे जर पाहिले तर बोट फिरवली होती. ऑफ ब्रेक चेंडू राईट हँडरसाठी जो लेग ब्रेक चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आणि सुरुवात याही षटकाची एक निर्धाव चेंडूने या धावपलकावरती. कमालीची गोलंदाजी पूर्ण स्पर्धेत प्रभावित केलं सूर्या गावकर याने देखील आपल्या गोलंदाजीने या मैदानावरती. आणखी एक चांगला चेंडू शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस बॅटने समोरच्या दिशेने फलंदाज आकाश मसूरकर याचा, परंतु अचूक टप्प्यावरती धारदार गोलंदाजी आणि त्याचबरोबर मिश्रण देखील पाहायला मिळते प्रत्येक चेंडूवरती. राईट हँडर फलंदाजासाठी ऑफ ब्रेक चेंडू जे लेग ब्रेक मैदानात पाहायला मिळतात. यावेळी हलक्या तरी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेत आणि बिरलाय. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पहिला धक्का बसेल फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला. आकाश मसूरकर हा फलंदाज माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. 5 चेंडूंचा सामना केलाय आणि 1 या धावसंख्येवरती तो बाद होतोय. 6 चेंडूंचा सामना केला आणि 1 या धावसंख्येवरती बाद झालाय आकाश मसूरकर. कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याच ठिकाणी हा फटका फसलाय. सुंदर झेल देखील मैदानाच्या आतमध्ये या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पहिला धक्का बसलाय कोलगाव क्रिकेट संघाला. मागील 2 सामन्यात जर पाहिलं तर कोलगाव क्रिकेट संघाला पराभव पत्करावा लागलाय, परंतु या सामन्यात नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. पहिला विजय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न हे करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल कोलगाव क्रिकेट संघाला. वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकी एंडवरती असेल श्रीकांत गावकर. समोर सूर्या गावकर
यावेळी शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, शिराचा वेध घेणारा चेंडू, आणखी एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. पहिल्या षटकादरम्यान 6 धावा निघाल्यात. कुठेतरी जो दबाव टाकलाय पहिल्या षटकादरम्यान तोच दबाव या दुसऱ्या षटकादरम्यान देखील पाहायला मिळतोय. प्रयत्न मैदानात चालू आहेत मोठ्या फटक्यांसाठी, परंतु त्या प्रयत्नांना देखील यश मिळणं खूप महत्त्वाचं. यावेळी खोदून काढलेला फटका वाईडिश मिडॉनच्या दिशेने. पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न झेलसाठी, परंतु तिसऱ्या प्रयत्नात जर पाहिलं तर चेंडू मैदानात विसावला जातोय. जीवनदान प्राप्त होतोय श्रीकांत गावकर याला आणि त्याचबरोबर मिळते एक धाव देखील या चेंडूवरती. सांघिक धावसंख्या या एकेरी धावेने धावपलकावरती 7 धावा 1 बाद. दुसरं षटक जे आपण पाहतोय अजून एका चेंडूचा खेळ बाकी असेल. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावरती 7 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आणि जर पाहिलं तर सुंदर स्कोर काउंटिंग देखील. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक चेंडूवरती किती धावा बदलत हे सांगितले जातं आमच्यासोबत स्कोरिंग काउंटिंगसाठी सन्माननीय यश किदळेकर यांच्याकडून, आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण या षटकातील अजून एक चेंडू बाकी होता आणि चांगला स्कोर काउंटिंग देखील. प्रत्येक क्षणावरती प्रत्येक चेंडूवरती नजर. यावेळी पायावरती चेंडू आणि चेंडू उडवलाय डीप बॅकवर्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा या धावपलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघ मागील 2 सामन्यात पराभूत झालाय, परंतु या सामन्यादरम्यान झालेल्या चुका सुधार करत असताना या सामन्यात विजय प्राप्त करावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर दशक्रोशी स्ट्रायकर कणकवली क्रिकेट संघ मागील 2 सामन्यादरम्यान दर्जेदार कामगिरी करत असताना दोन्ही सामन्यात विजय प्राप्त केला आणि आतापर्यंत विजयाच्या जर पाहिलं तर विजय अग्रेसर करत असताना याही सामन्यादरम्यान पाहायला मिळतोय. 2 षटकादरम्यान चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात जर पाहिलं तर गौरव घुंगरट सर यांच्याकडून देखील भेदक मारा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकादरम्यान देखील अगदी अचूकतेवरती मारा गोलंदाज सूर्या गावकर याचा मैदानात पाहायला मिळालाय. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती आणखी एक भेदक मैदानात सातत्याने होताना पाहायला मिळते. लॉंग ऑफच्या दिशेने फटका, सूर्या गावकर झेल खाली, आणखी एक विकेट मिळेल कणकवली क्रिकेट संघाला. श्रीकांत गावकर माघारी परततोय. दुसरा धक्का फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला बसलाय. सांघिक धाव संख्या 2 गडी बाद. 12 धावा या धावपलकावरती. थोडासा निराश स्वतःच्या फटक्यावरती श्रीकांत गावकर हा फलंदाज. मोठ्या फटक्याचा प्रयत्न मैदानात होता. 2 षटक भेदक मारा, 11 धावा खर्च करणारे 2 षटकाडे. त्यानंतर तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील सफलता प्राप्त करत असताना विकी पंडित याने विकेट प्राप्त केली. आपल्या संघासाठी विकेट मिळवून दिले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकी एंडवरती नेहाल. यावेळी समोरच्या दिशेने तगडा फटका, परंतु डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण सूर्या गावकर याचं या चेंडूवरती देखील. सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल. धावपलकावरती 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नक्की थोडासा आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाच्या फलंदाजांकडे. मागील 2 षटकांचा विचार केला ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाकडून, त्या गोलंदाजीला तोडण्यासाठी प्रयत्न मेहनत मैदानात केली जाते. अपाली कलंगुटकर या संघाचा ओव्हरसीज खेळाडू. गोलंदाजीत बहारदार कामगिरी, परंतु या सामन्यादरम्यान फलंदाजीत देखील सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न. यावेळी चांगला फटका लॉंग दी कार्पेटचा फटका. शॉट कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. परतीची फेकी स्ट्रायकिंग एंडवरती. धावगड्याचा प्रयत्न, परंतु तो थांबवण्यात आला कारण चांगलं क्षेत्ररक्षण शॉट कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो किंवा फलंदाजी असो, या तिन्ही क्षेत्रात दर्जेदार आणि सर्वोत्तम कामगिरी करणारा दशकृषी स्ट्रायकर कणकवली क्रिकेट संघ पाहायला मिळतो. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आलाय झेल खाले. गौरव घुंगरट सर या झेल खाली आणि तिसरा धक्का बसतोय फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला. अप्पाले कलंगुटकर निराश करून पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतोय. सांघिक धाव संख्या 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सिंधुदुर्ग आमचा आहे भारी, कडक आयोजन करतो आम्ही. तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा. तो मैदान वेंगुर्ल्याचा करतो स्वागत खेळाडूंचा. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची ही झलक. 1 नंबर गाजतो छत्रपती चषक. 1 नंबर गाजतो छत्रपती चषक. 1 नंबर गाजतो छत्रपती चषक. 1 नंबर गाजतो छत्रपती चषक.
नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती रॉबिन पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 13 धावा ही स्थिती धावपलकावरती फ्रेंड्स सर्कल कोलगाव क्रिकेट संघाची. यावेळी शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतो झेल घेण्यासाठी, परंतु चेंडू जर पाहिला तर नो मॅन्स लँडमध्ये विसावलाय. शॉर्ट मिड ऑन पर्यंत प्रयत्न या झेलसाठी गोलंदाज विकी पंडित याचा, परंतु 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 15 धावा या धावपलकावरती. फलंदाजी या संध्याकाळच्या सत्रादरम्यान फ्रेंड्स सर्कल कोलगाव क्रिकेट संघ करताना पाहायला मिळतो आणि थोडीशी जर पाहिले तर केविलवाणी परिस्थिती या धावपलकावरती, कारण सुरुवातीचे 3 मोठे धक्के बसले आणि सांघिक धावसंख्या देखील आतापर्यंत रोखण्यात आली या धावपलकावरती 15 या धावसंख्येवर. रॉबिन स्ट्रायकिंग एंडवरती अंतिम चेंडू या षटकादरम्यान. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने, परंतु चेंडू जर पाहिला तर पडल्यानंतर खाली राहतो. सबमरीन डिलिव्हरी अंतिम चेंडूवरती पाहायला मिळाली. गोलंदाज विकी पंडित याच्या षटकादरम्यान आणखी एक सफलतापूर्वक षटक हे समाप्त होताना पाहायला मिळते या धावपलकावरती. या षटकादरम्यान 4 धावा खर्च करण्यात आल्यात आणि ज्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केले जात आहेत. गोलंदाज विकी पंडित याच्या षटकादरम्यान खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा. अर्ध्या षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 3 बाद 15 धावा या धावपलकावरती. आपण पाहतोय, अनुभवतोय. चौथ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती. सूर्या गावकर हा गोलंदाज. सेकंड्स. चौथ्या षटकाची सुरुवात सूर्या गावकर गोलंदाजी मार्कवरती. सेकंड स्पेल असेल या गोलंदाजाचा. लेफ्ट ऑफ राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती नेहाल घाटवळ. यावेळी जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू स्विंग होत असताना खूपच बाहेर निघाला. स्पेअरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये पंचांकडून आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 16 धावा या धावपलकावरती. सेकंड स्लिपमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने फटका डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात, परंतु त्याला देखील बीट करत असताना चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी नेहाल घाटवळ याच्या बॅटमधून हा निघालाय दमदार क्रॅकिंग चौकार गोलंदाज सूर्या गावकर याच्या विरोधात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो लोअर फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने ताकदवर हा फटका. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता, परंतु उंची प्राप्त केली या चेंडूने. 20 धावा या धावपलकावरती. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज नेहाल घाटवळ याच्या सफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये, परंतु चांगले कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज सूर्या गावकर याचा अचूक टप्पा. त्याचबरोबर प्रत्येक चेंडू जर पाहिला तर मिश्रित चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फक्त दिशा दिली चेंडूला डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास पहिल्यांदा वेगात गतीने पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट मात्र गमावताना पाहायला मिळतोय. कोलगाव क्रिकेट संघ कॉल होता नेहाल घाटवळ याचा, परंतु आपल्या पॉपिंग क्रीज पासून खूपच पाठीमागे पाहायला मिळतो आणि चौथा धक्का इथे बसतोय फ्रेंड्स सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. चार बाद 21 धावा या धावपलकावरती. फ्रेंड्स सर्कल कोलगाव क्रिकेट संघ धावांसाठी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि या संघर्षात जर पाहिलं गेलं तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कमी धावसंख्यावरती रोखण्याचा प्रयत्न जो करतोय तो सफल होतोय मैदानाच्या आत. नवीन फलंदाज सागर स्ट्रायकिंग एंडवरती असेल. सागर स्ट्रायकिंग एंडवरती. 21 धावा 4 गडी बाद. यावेळी चांगला चेंडू, आणखी एक फुलर लेनचा चेंडू. फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा देखील प्रयत्न जर पाहिला तर अयशस्वी पाहायला मिळतो मैदानाच्या आत. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. चौथं षटक प्रगतीपदावर 21 धावा बनल्या. त्या धावपलकावरती निराश केले कोलगाव क्रिकेट संघाच्या फलंदाजाने या सामन्यादरम्यान. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका, परंतु डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. आणखी एक विकेट असेल सूर्या गावकर याच्या या खात्यामध्ये. सागर माघारे परतेल. 5वा धक्का बसतोय कोलगाव क्रिकेट संघाला. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने फटका डीप लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचं हे झेल
रजत कदम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि 5वा धक्का कोलगाव क्रिकेट संघाला बसलाय. सांघिक धावसंख्या 21 धावा या धावपलकावरती. पाच बाद 21 धावा ही धावपलकावरती. चौथं षटक अंतिम चेंडू असेल या षटकातील आणि गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म राऊंड विकेट सूर्या गावकर. यावेळी मोहम्मद शेख याचा प्रयत्न स्विच हिट करण्याचा, परंतु अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू निर्धावडे गेला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा या धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघ आपण पाहतोय जो प्रथम फलंदाजी करतो या सामन्यादरम्यान. आजच्या संध्याकाळच्या सत्रात आजच्या दिवसातील हा 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला या दोन बलाढ्य आणि दिग्गज संघादरम्यान. दशक्रोशी स्ट्रायकर कणकवली क्रिकेट संघाची दर्जेदार कामगिरी याही सामन्यादरम्यान पाहायला मिळते. टॉस विजय झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि तो निर्णय यशस्वी करण्यासाठी आता गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती 5वं षटक घेऊन ओमकार गोलंदाजी मार्कवरती 5वं षटक असेल. रॉबिन आणि मोहम्मद शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला चेंडू अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. लेन चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. विकेट किपर याच्या हातामध्ये. यष्टांच्या मागे चांगली कामगिरी, चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते कणकवली क्रिकेट संघाकडून. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज लागलाय. विकेट किपर झेल खाली. 6वा धक्का बसेल फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 21 धावा या धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. विकेटची सहावा धक्का कोलगाव क्रिकेट संघाला बसला. 21 धावा या धावपलकावरती. निराश केला आज कोलगाव क्रिकेट संघाने. हा तिसरा सामना कोलगाव क्रिकेट संघाचा. मागील 2 सामन्यादरम्यान देखील पराभव पत्करावा लागला, परंतु या सामन्यादरम्यान कुठेतरी वाटलं होतं नक्कीच एक चांगली चांगले क्रिकेट पाहायला मिळेल, परंतु आतापर्यंत 6 फलंदाज बाद होतात 21 धावा या धावपलकावरती. आणि आता मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार अक्षय घाटवळ मैदानात पाहायला मिळतोय. 5वं षटक. ओमकार याने देखील विकेट मिळवली या षटकादरम्यान. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अक्षय याचा देखील बॅटची कडा घेत असणारा चेंडू जर पाहिला तर शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल. 1 धाव मिळेल या चेंडूवरती आणि एकेरी धावने सांघिक धावसंख्या 22 धावा या धावपलकावरती. स्पर्धेदरम्यान आगमन होतं तुळसगावचे मराठी समालोचक अजय नाईक यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायची. 22 धावा या धावपलकावर. त्यावेळी आडव्या बॅटने ताकदवर फटका. डीप वाईड श्लॉंगॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू मार्गक्रमण करतोय. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये कोलगाव क्रिकेट संघासाठी मोहम्मद शेख याच्या बॅटमधून निघालाय आणि या चौकाड्या सांघिक धावसंख्या 26 धावा या धावपलकावर. धावा या धावपलकावरती. मोहम्मद शेख स्ट्राईक एंडवरती असेल. ओमकार गोलंदाजी मार्को राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी मोठा फटका ऑन साइडच्या दिशेने डीप वाईड लॉंग ऑनला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. दुसरा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद शेख याच्या बॅटमधून या स्लॉग षटका दरम्यान ओमकार याच्या विरोधात. लेन चेंडू परंतु बॅकफुटवरती जात असताना जागा बनवली या फटक्यासाठी आणि ताकदवर फटका. त्याचबरोबर चांगलं टायमिंग देखील या फटक्यामागे. 6 धावांसाठी हा चेंडू निघतो बॅकवर्ड डीप वाईड लॉंग ऑन आणि या 6 धावेर सांघिक धावसंख्या 32 धावा या धावपलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक. अंतिम चेंडू असेल या षटकातील. स्ट्राईक एंडवरती मोहम्मद शेख. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी लेन चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करणारा निर्धाव असेल आणि
आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धाव संख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक असेल, मार्गक्रमणावरती कोणता गोलंदाज असेल हे पाहावं लागेल. कणकवली क्रिकेट संघाकडून दशक्रोशी स्ट्रायकर कणकवली क्रिकेट संघ आतापर्यंत गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात या पहिल्या डावात चांगली कामगिरी करतोय, दर्जेदार कामगिरी करतोय. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कमी धावसंख्येवरती रोखण्याचा जो कयास होता, जो प्रयत्न कणकवली क्रिकेट संघाचा, तो प्रयत्न मात्र यशस्वी होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम षटक असेल गोलंदाजी मार्कवरती. मागील 2 सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रजत कदम गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. बोथम वॉरियर्स क्रिकेट संघाला विनंती असेल आपण थांबायचं आहे. एवढी पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न अक्षय घाटोळे याचा, परंतु हा देखील प्रयत्न जर पाहिला तर अयशस्वी ठरतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक गोलंदाजाने सुरुवात चांगली केली, आपल्या षटकाची विकेट प्राप्त करत असताना काही निर्धाव चेंडू टाकत असताना, आणि याही षटकाची सुरुवात जर पाहिली तर निर्धाव चेंडू निघतोय फलंदाज अक्षय घाटोळे याला. रजत कदम अंतिम षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती आजच्या दिवसामध्ये या खेळाडूने प्रभावित केलं कणकवली क्रिकेट संघाकडून. यावेळी शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, पुढे यष्ट्या दाखवून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडूचा कॉमेंट्री बॉक्सकडे. अगदी यष्ट्यांच्या जवळून निघणारा हा चेंडू विकेट किपरकडे अतिरिक्त धावा खर्च करतोय. सांघिक धावसंख्या 33 धावा या धावपलकावरती. यावेळी शॉर्ट चेंडू, हुकचा फटका, डीप फाईन लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक दूरवर आणि चेंडू जाईल एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे. बऱ्याच वेळानंतर अक्षय घाटोळे याच्या बॅटमधून हा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये. रजत कदम याच्या विरोधात आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 37 धावा या धावपलकावरती. आजच्या दिवसातील जर पाहिले तर 35 धावा ही सर्वाधिक कमी धावसंख्या, आणि त्यानंतर आतापर्यंत 37 या धावसंख्येवरती फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. सुरे 4 चेंडूचा खेळ बाकी असलेल्या षटकातील. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, डीप लॉंग ऑनला 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय झेलसाठी, परंतु काही अंतरावरती चेंडू मात्र विसावला गेलाय मैदानामध्ये. 1 धाव मिळेल या चेंडूवरती अक्षयला, आणि एकेरी धावने सांघिक धावसंख्या 38 धावा या धावपलकावरती. प्रयत्न अंतिम क्षणापर्यंत मोठ्या फटक्यांसाठी फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाचे दोन्ही फलंदाज करतायत, परंतु या मोठ्या फटक्यांपासून देखील दूर ठेवण्याचा प्रयत्न रजत कदम करतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 3 चेंडूवरती 6 धावा खर्च करणार हे षटक. स्ट्रायकी एंडवरती असेल मोहम्मद शेख. शॉर्ट चेंडू, शॉर्ट पुलचा फटका, डीप बॅक स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघालाय वेगात गतीने. पहिली धाव पूर्ण होईल या चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला नाही दोन्ही फलंदाजाने, आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 39 धावा या धावपलकावर. अंतिम 6वं षटक प्रगतीपथावरती. 39 धावा 6 बाद ही स्थिती या धावपलकावरती. फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना चांगला चेंडू फिंगर रोल केले, पडल्यानंतर हलका स्विंग होत असताना उजव्या यष्टीवर उसळ विकेट किपरकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. निर्धाव चेंडू आणखी एक या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या 39 धावा. अंतिम चेंडू असेल या पहिल्या डावातील. स्ट्रायकी एंडवरती अक्षय घाटवळ हा फलंदाज. यावेळी अंतिम चेंडूवरती मोठा फटका, डीप वाईडिश लॉंग ऑनला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. आणखी एक विकेट असेल. 7वा धक्का बसतोय फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 39 धावा या धावपलकावर. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्या 39 धावा बनल्या त्या धावपलकावरती. 7 गड्यांच्या मोबदल्या 40 धावांचं लक्ष्य. दुसऱ्या इनिंग दरम्यान असेल दशक्रोशी स्ट्रायकर कणकवली क्रिकेट संघासमोर, आणि या सामन्यादरम्यान काय होईल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आवाज असेल जोडले जातील बादल चौधरी सर.
फक्त महाराष्ट्र नव्हे तर विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या राजामुळे आपण अभिमानाने जगतोय, स्वाभिमानाने जगतोय, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची प्रतिमा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. याच आमच्या लाडक्या राजाला, या जाणत्या राजाला, छत्रपती शिवाजी महाराजांना मनोभावे नमन करून, छत्रपतींचं गुणगान गाऊन आणि त्यांचा जय जयकार करून पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने. देव बरा करो गावाल्यानो. छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2024 आजच्या दिवसातलो शेवटचा सामनो 40 धावांचं लक्ष दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघासमोर. सामनो सुरू होऊक थोडंसं वेळा, तोपर्यंत काही आमंत्रणं तुमका देऊची असत. उद्या पावशीमध्ये डबलबारी असा समीर कदमबुवा विरुद्ध संतोष जोईल रात्री 8:30 वाजता. ज्यांका डबलबारीची आवड असा त्यांनी नक्की यावा. 19 ते 22 कुडाळमध्ये पहिल्यांदाच डे नाईट क्रिकेट स्पर्धा लाजरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून 1,50,000 आणि इतर अनेक बक्षिसं असत. 23 ते 25 डिसेंबर ख्रिसमस ट्रॉफी रेडीच्या मैदानावर 30,000, 25,000, 15,025 अशी बक्षिसा. एक गाव एक संघ, नगरपालिका, पंचायत या लेवल ही स्पर्धा होतली. 1 ते 5 जानेवारी देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 3,33,333 आणि 1,55,555 आणि सोबत मोटरसायकल मॅन ऑफ द सिरीजसाठी. 21 ते 25 जानेवारी मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 5,55,555 आणि इतर बक्षिसा. आणि त्याचबरोबर कुडाळमध्ये 28 ते 31 डिसेंबर 2024 कुडाळ लायन्स इंडस्ट्रीयल आणि फूड फेस्टिवल या सगळ्या कार्यक्रमांचा तुमका मनपूर्वक आमंत्रण देऊन मैदानाच्या दिशेने घेऊन जात आहे. 40 रन्सांचं पाठलाग करण्याच्या इराद्यान दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघाची सलामीची जोडी. अक्षय जाधव कलमटचो हो गुणवान खेळाडू. आपल्या इनिंगची सुरुवात पहिलो चेंडू ऍक्टिव्ह चौकार. अपाली कणगोटकर, ज्या अपाली ह्या मैदान गाजवताना आपण बघितलो. गतवर्षीचो मालिकावीर, या वर्षी मात्र थोडंसं कठीण काळ अपालीसाठी. पॉवर प्लेचा षटक, फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन आणि पहिल्या चेंडूवरचो चौकार. यावेळी फुलटॉस, गती नव्हती चेंडूमध्ये, फ्लायटेड डिलिव्हरी, चेंडू रवलं निर्धाव. 2 चेंडूची समाप्ती, धावसंख्या 5 रन्सावर. 24 चेंडू, 34 चेंडू आणि 36 रन्सांची अजून गरज. आजच्या दिवसातले जवळपास सगळेच सामने लो स्कोरिंग. अपवाद फक्त एका सामन्याचो मॅच नंबर 3, ज्या सामन्यात 60 धावांचो पाठलाग केलो दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघान. या सामन्याचो जर अपवाद वगळलो तर इतरत्र सगळे सामने लो स्कोरिंग. यावेळी पप्पू तोडकर स्टाईल, डीप मिड विकेटच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार, आरसी ग्रुप षटकार. एरवी विशाल लुडबे स्ट्रायकर एंड सांभाळता, पण विशालला माहिती होता अक्षय काहीतरी वेगळा नवीन जबरदस्त करण्याच्या इराद्यात असा आणि त्यामुळे विशालने स्ट्राईक दिली अक्षयला आणि अक्षयने स्ट्राईक मिळवून या मिळालेल्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा उठवलो. आजच्या दिवसाचा विचार केलो तर दशकोशी स्ट्रायकर्स कणकवली संघ एका मजबूत स्थितीत. अजून एक फुलटॉस, नो मॅन्स लँडमध्ये चेंडूचा प्रवास, दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला आणि धावसंख्या 1 डझनावर 12 रन्सावर. आजच्या दिवसात दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघ 3 सामन्यांमधले पहिले 2 सामने विजयी ठरले. बॉथम वॉरियर संघ 3 सामन्यात 2 संघ विजयी. या दरम्यान जा दृश्य तुमका एरवी कधी बघूक मिळायचा नाही, ता दृश्य अक्षय घाटवळला पडलेला भॉक होता. या अक्षय घाटवळकडून मिस फिल्डिंग होणं ही थोडीशी कर्मकठीण गोष्ट, पण आज मैदानावर अक्षयचो आज दिवस नव्हतो आणि त्यामुळे अक्षयकडून होणारी मिस फिल्डिंग, गेलेलं चौकार, धावसंख्या 16 रन्सार. फ्रेंड सर्कल कोलगाव संघासाठी अस्तित्वाची लढाई. अक्षय घाटवळ सारखो दर्जेदार कॅप्टन, अपाली कणगुटकर सारखो आयकॉनिक खेळाडू, तरी सुद्धा 3 सामन्यात अजूनही गुणांचा खाता खोलणं बाकी. बॉथम वॉरियर्सने 3 सामन्यातले 2 सामने जिंकले. रॉयल सरकार वेंगुर्ला संघ 3 सामन्यात 1 विजय आणि दशकृषी स्ट्रायकर कणकवली संघ 3 सामन्यात आतापर्यंत 2 विजय. आणि या सामन्याची गणिता काय असतली? जर ह्यो सामनो दशकृषी स्ट्रायकर कणकवली संघान जिंकलो तर टेबल टॉपर असतले दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघ. पण जर ह्यो सामनो फ्रेंड सर्कल कोलगाव संघान जिंकलो तर बॉथम वॉरियर्स आणि दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली हे 2 संघ 4-4 या समान गुणसंख्येवर उतरले आणि टेबल टॉपर ठरवण्यासाठी एका षटकाचा सामनो
दोनही संघांसाठी हो महत्वाचा सामनो असा. कोलगाव संघाचा विचार केलो तर कोलगाव संघ स्पर्धेत गुणसंख्या चालू करण्यासाठी, सन्मानान निरोप घेण्यासाठी आणि स्पर्धेची सांगता करण्यासाठी फ्रेंड सर्कल कोलगाव संघाक ह्यो सामनो जिंकणं गरजेचा. या दरम्यान विशाल लुडबेची एक प्राइज विकेट. जो विशाल लुडबे एरवी सहसा आपली विकेट फेकणार नाही, पण यावेळी थोडासा फ्रस्ट्रेशन. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचो मानकरी. नवीन फलंदाज मैदानात जायद शेख, इम्पॅक्ट प्लेयर म्हणून. एक साधो सोपो झेल विशाल लुडबेचो. नवीन फलंदाज जायद शेख. कणकवली तालुक्यातल्या हुमरट सारख्या एका लहानशा पण निसर्गरम्य गावचो जायद शेख स्ट्रायकर एंडवर. श्रीकांत गावकर झाराप एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. ज्या खेळाडून गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये खूपच प्रभावित केला अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर. अनेक स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून सुद्धा जे का खेळताना आपण बघितलं असो. श्रीकांत गावकर उर्फ झाराप एक्सप्रेस. 28 चेंडू आणि 24 धावांचं एक साधा सोप्या लक्ष कणकवली संघासमोर, दशकृषी स्ट्रायकर संघासमोर. सिली मिडाऊनच्या दिशेन एकेरी धाव. नियंत्रित लक्ष. 6 षटकांचो सामनो, 40 धावांचो पाठलाग. दुसऱ्या ओव्हरीतले 3 बॉल सरले, रन झाले 17. आउट झालेले एकमात्र खेळाडू विशाल लुडबे. वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपात धावसंख्या 18 रन्सावर. पाठलाग चालू असा 40 रन्सांचो. दुसऱ्या ओव्हरीचो खेळ. झाराप एक्सप्रेस बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, हलकेच स्टिअर केलो पॉइंटच्या दिशेन. आजच्या दिवसात मैदानावर दर्जेदार क्रिकेट तर आपण बघितला, पण या क्रिकेटसाठी मैदानाच्या बाहेरून मदत करणारे आणि मैदानाच्या आतून मदत करणारे आमचे सगळे सहकारी, यामध्ये आमचे कॉमेंटेटर सुमेध काळसेकर सर, सचिन सावंत सर यांचे मनपूर्वक आभार असत. आमचे पंच विश्वनाथ लिंगायत सर, शैलेश मदने सर, रातीद सोलकर सर, मेघेश मोंडकर सर आणि राधाकृष्ण पेडणेकर सर. या दरम्यान एक चौकार, ऍक्टिव्ह चौकार. चौकारांची धावसंख्या 23 रन्सावर. या आमच्या पंचांबरोबरच आमचे सगळे स्कोरर सागर सकपाळे, यशवंत किंद्रेकर, राजवीर गावडे यांचा सुद्धा मनपूर्वक आभार असा. आणि आमचे सगळे बॉल बॉईज ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मैदानाच्या बाहेरून आमका मदत केली. त्याचबरोबर आमचे सगळे स्पॉन्सरर, संघमालक, खेळाडू आणि रसिक प्रेक्षक या सगळ्यांच्या सोबत आजचो हो 4थो दिवस आणि 4थ्या दिवसातलो हे शेवटचो सामनो. 40 रन्सांचो पाठलाग करणारो दशकृषी स्ट्रायकर्स कणकवलीचो ह्यो संघ. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 रन्सावर. 24 चेंडू उरले, 16 रन्सांची फक्त गरज असा. बड्डे बॉय प्रतीक डिचोलकर बॉलिंग मार्कवर. चेंडू निर्धाव. जाहिद 5 चेंडू 6 या धावसंख्येवर तुमका दिसतलो स्ट्रायकर एंडवर. अक्षय 7 चेंडू 17 धावा. सलग 2 चेंडू प्रतीकचे निर्धाव दिसले तुमका.
भेदक गोलंदाजी अपेक्षित होती फ्रेंड सर्कल कोलगाव संघाकडून. ज्या कोलगाव संघात एकापेक्षा एक माहीर खेळाडूंचा भरणा होतो अशा खेळाडूंनी आज फलंदाजीत जास्त निराशा केली. थोडीशी फलंदाजी थोडी भक्कम होणं खूप गरजेचा होता. ज्या संघामध्ये अक्षय घाटवळ असा, ज्या संघात मोहम्मद शेख असा ज्यांनी मालवण बोर्डिंग मैदान कोकण नऊ प्रीमियर लीग पहिल्या पर्वासाठी गाजवला, अपाली कणगुटकर असा, श्रीकांत गावकर अशा खेळाडूंच्या समोर या सामन्यात दशकरोशी स्ट्रायकर्स कणकवली संघ दर्जेदार कामगिरी. दशकरोशी स्ट्रायकर्स कणकवली संघाचा वैशिष्ट्य असा, या संघाचो एक असो कोण मालक छाती ठोक सांगू घेवचो नाही. मैदानावरच्या सगळ्या खेळाडूंनी कणकवली दशकरोशीतल्या काही महनीय व्यक्तीने एकत्र येऊन ह्यो संघ उभारलो आणि या स्पर्धेत उतरलो. दशकरोशी स्ट्रायकर्स कणकवली संघाची युनिटी या सामन्याच्या निमित्तानं आणि या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा बघूक मिळता. जसा कबड्डीच्या मैदानावर पंचक्रोशी फोंडा संघान एक वेगळं नावलौकिक स्थापन केलं, भविष्यात क्रिकेटच्या मैदानावर दशकरोशी स्ट्रायकर्स कणकवली संघ आपलं नावलौकिक मैदानावर क्रिकेटच्या ग्राउंडवर सिद्ध करतलो अशी आमची शुभेच्छा असतले. बॅक टू द बॉलर प्रतीककडे संधी होती रिटर्न कॅच घेण्याची. 1 रन्स आणि धावसंख्या 31 रन्सावर 31 टार्गेट 40. 20 चेंडू शेवटचे शिल्लक 9 रन्सांची फक्त गरज. एकतर्फी होत चाललेलो सामनो एखादो चमत्कार गरजेचो असा फ्रेंड सर्कल कोलगाव संघाक. छत्रपती चषक 2024 सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही मानाची स्पर्धा आणि छत्रपती चषकाचा ह्या 7व्या पर्वात जर आपण बघितलो तर कणकवलीचा संघ ज्या संघाने एक वेळा अंतिम फेरी गाठली, उपविजेते पदावर शिवारा सुपर कणकवली संघाक समाधान मानूचा लागलेला ता स्वप्न यंदा पूर्ण करण्याची संधी असतली कणकवली संघाकडे, दशकरोशी स्ट्रायकर संघाकडे. बॉथम वॉरियर संघाकडे मात्र एकदा ह्यो चषक आणि विजेतेपद पटकावण्याचा अनुभव असा. त्या अनुभवाचा वापर करून बॉथम वॉरियर संघ या स्पर्धेत अजून एक विजेतेपद आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करतलो. उद्याचा दिवस खूप खास असतलो. पहिल्या 3 दिवसात क्वालिफाय झालेले 6 संघ ए स्पोर्ट आरवली, दशावतार योद्धा अणाव, भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला, वसंत चॅलेंजर्स मणेली, वर्षा वॉरियर्स देवबाग आणि एके स्पोर्ट वरवडे हे 6 संघ दिमागदार रीतीन शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय झालेले. आजच्या दिवसातले अजून 2 संघ जे क्वालिफाय होतले यामध्ये बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला आणि दशकरोशी स्ट्रायकर्स कणकवली या संघांचा पारडा सध्या तरी खूपच जड. सागर कांबळे बॉलिंग मार्कवर अलॉंग विथ द कार्पेट. कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास, 2 धावा पूर्ण. सागर कबाडी कोलगावचा ह्यो गुणवान खेळाडू या महत्वाच्या सामन्यात कोर्ट एंड कडून बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर 2 रन झाले 34. 6 रन्सांची फक्त गरज. एकतर्फी होत चाललेलो सामनो फक्त विजयाची औपचारिकता बाकी. औपचारिकता म्हणजे काय असा, सगळ्यांका अगदी तोंड पाठ झालेली गोष्ट असा. ती औपचारिकता फक्त बाकी, फॉर्मॅलिटी ज्याका म्हटली जाता. 17 चेंडू 6 धावा. जाईदसाठी चौकार षटकार टोलवण्यासाठी अगदी आदर्शवत असणार हो चेंडू. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत बरेच वेगवेगळे गोष्टी बघितलात. एकाच सामन्यात तुम्ही 2 50 बघितलात. कुडा संघाच्या वतीन सोहेल शेख आणि त्या संघाच्या समोर दर्शन बांदेकर. एकाच सामन्यात 2 खेळाडूंनी हाफ सेंचुरी ठोकली. 4 षटकांचा हा सामना होतो. त्याचबरोबर काही सुंदर झेल सुद्धा तुम्ही बघितलात. एका सामन्यात 5 विकेट काढणारा एकमात्र खेळाडू होतो रुपेश तांडेल, दशावतार योद्धा अणावचो. काही सुंदर झेल यामध्ये धनंजय राणे आणि राजाराम गवसचो रिले कॅच, विठ्ठल कवटकरचो सूर मारून घेतलेलो झेल आणि आदित्य बेहेरेचो एक नेत्रदीपक झेल. एका चेंडूत 4 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवर झालेला क्षेत्ररक्षण अडवलेलो चौकार. ही काही अशी अनेक वैशिष्ट्यांनी नटलेली ही स्पर्धा. पण उद्याचो दिवस अजिबात चुकवू नका.
हातात असलेली सगळी कामं आजच्या आज पूर्ण करा. शिल्लक रवलेली कामं सोमवारवर ठेवा, पण उद्याचो दिवस राखीव ठेवा छत्रपती चषक 2024 साठी. कारण उद्या असतलो वेंगुर्ला कॅम्प मैदानावर क्रिकेटचो रणसंग्राम आणि क्रिकेटचो रणसंग्राम. छत्रपती चषक 2024 पर्व 9वे. या 9व्या पर्वाचो अंतिम दिवस उद्या सकाळी 8:30 वाजल्यापासून हे सामने तुमच्या समोर. अगदी काही क्षणांमध्ये तुमका उद्याच्या सामन्यांचे लॉट्स बघूक मिळतले. इतको वेळ थांबल्या, थोडो वेळ धीर धरा. उद्याचे सामने तुमच्या समोर सांगताय मी. सामना समाप्त आणि या सामन्यात विजयश्री प्राप्त करताना एक दिमाखदार विजयश्री प्राप्त करताना दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली. या सामन्याचा लेखाजोखा फलंदाजी करताना फक्त 39 रन. मोहम्मद शेख हायेस्ट रन गेटर, 5 चेंडू 11 धावा. अप्पाली 9, नेहल घाटवळ 6, अक्षय घाटवळ 6. गोलंदाजी अतिशय भेदक. विकी 2 विकेट, सूर्या गावकर 2 विकेट, रजत 1 विकेट आणि ओमकार 1 विकेट. 40 रनचा अगदी सहज पाठलाग. अक्षय जाधव 9 चेंडू नाबाद 21 धावा. जाहिद खान 13 चेंडू 20 धावा. गोलंदाजी कुपात निष्प्रभ, फक्त एक मात्र श्रीकांत गावकरच्या खाती 1 विकेट. उर्वरित खेळाडूंची पाटीरवली कोरी. दिमागदार विजयासह दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघ शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय होणारो आजच्या दिवसातलो टेबल टॉपरचो संघ आणि सोबत बॉथम वॉरियर्स. पहिल्या दिवसाचे 3, आजच्या दिवसाचे 2 असे मिळून 8 संघ जे क्वालिफाय उद्याच्या दिवसासाठी. आणि उद्याच्या दिवसाचे लॉट्स तुमच्या समोर. सकाळी 8 वाजता रिपोर्टिंग टाइम. पहिलो सामनो वर्षा वॉरियर्स देवबाग विरुद्ध बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला. दुसरो सामनो ए स्पोर्ट आरवली विरुद्ध वसंत चॅलेंजर्स मणेरी. तिसरो सामनो भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला वर्सेस AK स्पोर्ट वरवडे. चौथो सामनो दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली विरुद्ध दशावतार योद्धा अणाव. उद्या हे 8 संघ एकमेकांच्या समोर. आणि त्यानंतर पहिलो सामना असतलो. पहिल्या सामन्याचो विजेतो विरुद्ध दुसऱ्या सामन्याचो विजेतो. आणि 6वो सामनो असतलो तिसऱ्या सामन्याचो विजेतो विरुद्ध चौथ्या सामन्याचो विजेतो. आणि या दोन्ही सामन्यातल्या विजेत्या संघांचो सामनो मेगा फायनल उद्या सायंकाळी ठीक 7 वाजता छत्रपती चषक 2024. सामन्याचो हिरो मॅन ऑफ द मॅच. 2 षटकात 11 धावा खर्च करून 2 महत्वाचे विकेट मिळवून ज्यांनी फ्रेंड सर्कल कोलगाव संघाची फलंदाजांची फळी कापून काढली. मॅन ऑफ द मॅच मिस्टर सूर्या गावकर, मॅन फ्रॉम वाळफाय. उद्याच्या खास दिवसासाठी तुमका सगळ्यांका आतापासूनच